नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या भागामध्ये चालू घडामोडीच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत। न चुकता प्रत्येक दिवशी चालू घडामोडीच्या संदर्भामध्ये विशेष जे काय लेक्चर आहे ते लेक्चर तुमच्यासाठी आम्ही घेऊन येत असतो आणि हे लेक्चर निश्चितच तुमच्या परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणारे ठरतील आणि वेळ न घालवता कुठल्याही स्वरूपाच्या अवांतर चर्चा न करता आपल्या भागाला आपण सुरुवात करणार आहोत। तत्पूर्वी मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे आपल्या समोर पहिला आजचा प्रश्न घेऊन आलो आहे। मित्रांनो, भारतातील पहिले बघा अधिकृत AI सिटी कोणती आहे असं विचारलं आहे। AI म्हणजे काय हे आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे। AI मीन्स तर AI स्टँड फॉर ज्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं म्हणूयात आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे तरी काय। आता विद्यार्थी मित्रांनो, AI खूप सिंपल कॉन्सेप्ट आहे। मी तुमच्या समोर आहे। AI च्या पद्धतीने मला चेहरा बदलता येणार आहे। माझं रूप मी सलमान खानचं पण करू शकेल, आलं लक्षात। मी वेगवेगळ्या हिरोचं रूप करू शकतो। मी शाहरुख खानचं रूप करेल, त्यानंतर ऋतिक रोशन किंवा मग कुठले दुसरे तुमचे जे काही हिरो असतील ते, बरोबर आहे। अमिताभ बच्चनचं करू शकतोय किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदींचं पण माझं हे रूप करता येईल, लक्षात आलं का। अशा वेगवेगळ्या स्वरूपाचे तुम्हाला तुमचे चेहरे पण चेंज करता येतील, कलर पण चेंज करता येईल आणि त्याचबरोबर मी जे काय बोलत आहे हे ऑटोमॅटिकली ह्याची जी काय व्हॉइस रेकॉर्डिंग आहे ती मला अदर लँग्वेज मध्ये चेंज करता येईल। मी मराठीमध्ये बोलत आहे पण मी बोलतोय मराठीमध्ये, पण तुम्हाला ही लँग्वेज इंग्लिश मध्ये पण मला ऐकवता येईल। अशा पद्धतीने हे AI चे काम आहेत। आता विषय असा आहे की AI नुसार जर आपण स्वतःमध्ये अडॅप्टेशन केलं नाही तर उद्या एका मर्यादेपलीकडे बेरोजगारी होईल। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, काळानुसार आपण चेंजेस केले पाहिजे, काळानुसार आपण बदललं पाहिजे। आणि इथे काय म्हटलंय बघा, AI सिटी भारतातली पहिली कोणती ठरली आहे, तर मित्रांनो AI सिटी जी आहे ती भारतातली पहिली लखनौ ठरली आहे, हे लक्षात घ्या। आणि AI आपल्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणात वाढणार आहे, भरपूर वाढणार आहे। ओके, आलं लक्षात। म्हणून ते पण कायम लक्षात ठेवा। भारत सरकारने निश्चितच त्या संदर्भात पावले उचललेले आहेत। आणि त्यानंतर पुढे काय म्हटलंय की 2025 मध्ये अनाहत सिंगने कोणत्या स्पर्धेमध्ये कांस्य पदक जिंकलं, बघा लक्षात आलं का। ब्रॉन्झ मेडल जिंकलेलं आहे। तर ती स्पर्धा कोणती होती, तर ती जागतिक कनिष्ठ स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धा होती। या स्पर्धेमध्ये त्याने हे पदक जिंकलेलं आहे। आता लक्षात ठेवा, हा प्रश्न तुम्हाला पडला पाहिजे की क्वॅश नावाचा जो काही खेळ आहे तो असतो तरी कसा। तर एकदम सिंपल तो खेळ आहे की एक छोटा बॉल असतो आणि बॅडमिंटनची ती बॅट असणार आहे आणि ते तिच्या माध्यमातून काय केलं जाणार आहे, एका भिंतीवरती बॉल, समोरच्या भिंतीवरती समजा असा बॉल मी आदळणार, त्या बॅटने मारणार आणि तिथून टपकून लगेच माझ्याकडे येणार, मी परत असं मारणार। तर असे दोन कॅन्डिडेट असू शकतात किंवा एक पण असू शकेल। या पद्धतीने इथं काम केलं जातं। अशा पद्धतीचा हा खेळ आहे। ओके, या खेळामध्ये याने ते पदक जिंकलेलं आहे। आता 2025 चा आपण विचार करूया। 2025 मध्ये रशियामध्ये झालेल्या मोठ्या विमान अपघातात बघा कोणत्या विमान प्रकारचा वापर करण्यात आला होता किंवा ते जे विमान आहे त्या विमानाचं नाव काय होतं। तर आता बघा 2 दिवसापूर्वीच काय झालंय, तर रशियामध्ये एक प्लेन क्रॅश झालेला आहे आणि त्या प्लेन क्रॅश मध्ये मित्रांनो जवळपास 50 लोकांचा जीव गेलेला आहे आणि खूप म्हणजे मोठं नुकसान तुम्ही म्हणू शकता। आणि अलीकडे बऱ्याच ठिकाणी काय झालंय की जे काय प्लेन क्रॉसच्या ज्या काही घटना, या घटना मोठ्या प्रमाणात तुम्हाला म्हणजे लक्षात येत आहेत। भारतामध्ये पाठीमागे झाली, त्यानंतर बांगलादेशमध्ये झाली आणि आता रशियामध्ये झाली। तर अशा स्वरूपाच्या ज्या काही घटना, या घटना आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील, कळालं। तर ते जे विमान होतं मित्रांनो, तर ते विमान होतं बघा अँटोनॉव N-24 नावाचं हे विमान होतं। हे विमान, या विमानाचा अपघात झालेला आहे। आता हे पण तुम्हाला सांगायचंय, मला कमेंट करून सांगा, जे भारतामध्ये प्लेन क्रॅश झालं होतं त्या विमानाचं नाव काय होतं ते मला कमेंट करून सांगा बरं।
तर अशा कमेंट करायला मी ज्या लावतोय गोष्टी ते आवर्जून कमेंट करत जा, त्याने तुमची रिव्हिजन होत असते मित्रांनो. त्यानंतर पुढचा भाग बघा, जीपी बिर्ला स्मृती पुरस्कार हा आहे. जीपी बिर्ला स्मृती पुरस्कार आहे, 2025 ला वितरित करण्यात आला आताच. तर ते कोणत्या व्यक्तीला देण्यात आलाय हा पुरस्कार, या पुरस्काराने कोणत्या व्यक्तीचा गौरव करण्यात आलाय मित्रांनो, तर ते जे आहेत तर इथे डॉक्टर व्ही नारायण हे आहेत, हे समजून घ्या. आणि हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार जीपी बिर्ला सायन्स सेंटरला दिला जातोय, जे हैदराबाद या ठिकाणी, कुठे आहे, जे हैदराबादला, हैदराबाद या ठिकाणी ते काय झालं तर हा या पुरस्काराचं वितरण झालं. ओके. आणि हा जो पुरस्कार आहे तर डॉक्टर व्ही नारायण यांना मिळाला आहे. तर हे आपण समजून घेतलं पाहिजे की डॉक्टर व्ही नारायण हे जे आहेत यांच्या संदर्भामध्ये तुम्हाला मला मोजकी माहिती द्यावी लागेल. तर हे कायम लक्षात राहू द्या, हे जे आहेत हे इस्रोचे काय आहेत माहितीये का, तर हे इस्रोचे चेअरमॅन आहेत. लक्षात आलं सर्वांना, इस्रोचे चेअरमॅन आहेत. आता इस्रोचे चेअरमॅन आहेत, ओके ठीक आहे, मान्य करू आपण. मग हे कधीपासून चेअरमॅन आहेत, तर 1 जानेवारी पासून आहेत. मग आता 2 वर्ष ते पदावरती राहणार. किती वर्ष पदावर राहणार? 2 वर्ष पदावर राहणार मित्रांनो. आणि ही जी इस्रो नावाची जी संघटना आहे ही 15 ऑगस्टला अस्तित्वात आली होती. 15 ऑगस्ट 1969 ला ही अस्तित्वात आली. ओके. आणि ही या इस्रो संघटनेचे जे काही संस्थापक आहेत ते संस्थापक कोण आहेत, तर विक्रम साराभाई आहेत आणि तेच या संस्थेचे पुढे अध्यक्ष होतात. असा हा प्रकार आहे. ही संस्था काय करते, तर ही संस्था प्रामुख्याने काय करते, तर अंतराळामध्ये संशोधन करण्याचा प्रयत्न करते. अंतराळामध्ये खूप जबरदस्त यांचं काम आहे. मग ते चंद्रयान च्या संदर्भात यांनी काम केलं, मंगळाच्या संदर्भातली मोहीम यांनीच पार पाडली. त्यानंतर साऊथ पोल वरती जो आपण सॅटेलाइट पाठवला, बरोबर आहे, चंद्रयान पाठवलं, ते पण यांनीच मुळात काम केलेलं आहे. तर ही भारताची अंतराळ संस्था आहे, खूप जबरदस्त संस्था आहे. ओके. हे आपण कायम लक्षात ठेवायला पाहिजे. आणि अंतराळ भागामध्ये भारताची स्वदेशी असलेली ही संस्था आहे. स्वतः आपण काय करतो की अंतराळामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे शोध लागावे म्हणून या संघटनेला आपण विचारात घेतो. या संघटनेची त्यासाठी स्थापना करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढे बघा, ऑपरेशन शिवा नावाचं हे ऑपरेशन आहे. आता एक लक्षात ठेवलं पाहिजे की अशा प्रकारचे ऑपरेशन आपण बरेच केलेले आहेत. ओके. मागे आपण ऑपरेशन सिंदूर केलं होतं, ते सर्वांना माहिती आहे. तर मला एकदा कमेंट करून सांगा की ऑपरेशन सिंदूर हे जे आहे हे का आपण केलं होतं, त्याचा उद्देश काय होता, एकदा मला कमेंट मध्ये सांगा. आता 2025 ला हे ऑपरेशन करण्यात आलंय, ऑपरेशन शिवा. तर कोणत्या धार्मिक यात्रेच्या सुरक्षिततेसाठी या ऑपरेशनची सुरुवात झाली, म्हणजे तुम्हाला हे खूप परफेक्ट करून ठेवावं लागेल मित्रांनो. यावरती 101% प्रश्न येणार म्हणजे येणारच, ऑपरेशन वरती प्रश्न येणार. आणि म्हणून चांगलं करा की या ऑपरेशन, हे जे ऑपरेशन आहेत हे कशाच्या संदर्भात आहेत ऑपरेशन. आता हे भारताने सर्व ऑपरेशन केलेत असं नाही, इतर देशांचेही रिलेटेड काय ऑपरेशन आहे ते पण तुम्हाला पाहावे लागतील, महत्वाचे. तर मित्रांनो, हे जे ऑपरेशन आहे हे ऑपरेशन अमरनाथचं सध्या काय चालू आहे, तर अमरनाथची यात्रा चालू आहे. 3 जुलै पासून ती सुरू झाली मित्रांनो. कधीपासून सुरू झालेली ती यात्रा? 3 जुलै पासून 9 ऑगस्ट पर्यंत ती यात्रा आहे. या एवढ्या कालावधीपर्यंत जी काय सुरक्षा आहे, यात्रेकरूंना सुरक्षा दिली पाहिजे, तर त्या सुरक्षेसाठी आपण काय केले की जवळपास 8,500 सैन्य जे आहे ते सैन्य आपण तैनात केलेलं आहे. आणि या सैन्याच्या माध्यमातून आपण सुरक्षा यंत्रणा खूप चांगल्या पद्धतीने राबवत आहोत. ओके. आणि मग हवाई हल्ले होऊ नये किंवा ड्रोन हल्ले होऊ नये यासाठी पण प्रयत्न केला जात आहे. एकदम कडक अशी शिस्त आपण पाळली आहे, कारण पाठीमागे दहशतवादी हल्लाच झाला पहलगाम मध्ये. तर अशा प्रकारच्या कारवाया होऊ नये बाबा, म्हणून हे याची दक्षता घेतली जात आहे. आता जागतिक मॅंग्रोव्ह दिन हा जो आहे हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो, तर हे तुम्हाला सांगायचं आहे. तर हे मला तुम्ही कमेंट करून सांगा की कोणत्या दिवशी साजरा केला जातो. ठीक आहे, कमेंट करा. आणि उद्दिष्ट काय आहे ते उद्दिष्ट मी समजावून सांगतो. तर लक्षात घ्या, किनारपट्टीवरील जे काय झाडं आहेत या झाडांचं संवर्धन झालं पाहिजे, हे झाडं जगले पाहिजेत. आणि आपलं जे काय
नैसर्गिक जे काही सौंदर्य आहे हे टिकून राहिलं पाहिजे, यासाठी हा जो दिवस आहे हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस युनायटेड नेशनच्या द्वारे म्हणजे जाहीर झाला, मान्यता मिळाली. कधी तर 2015ला मित्रांनो. कधीपासून मान्यता मिळाली? 2015 पासून मान्यता मिळाली. असा हा प्रकार झाला. तर या गोष्टी तुम्हाला कायम लक्षात ठेवायच्या आहेत. कोणते दिवस आहेत ते महत्वाचे असतील तर आपल्याला परीक्षेला येतात. या सगळ्या गोष्टीवरती आपण नेहमी फोकस करत असतो. तर निश्चित तुम्ही पण आपल्या व्हिडिओला प्रतिसाद द्या, म्हणजे आम्हाला तेवढ्या ताकदीने काम करता येईल. उत्साहाने आम्ही आमचं काम करूयात. ठीक आहे. वाढत चाललेला जो काय व्हिडिओ आहे तो इथे थांबला पाहिजे आणि सर्वांनी स्वतःची काळजी घेतली पाहिजे आणि त्याचबरोबर स्वतःचा अभ्यास केला पाहिजे. धन्यवाद.